आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तुमच्या मनामध्ये जे काही चाललंय, तुमच्या मेंदूच्या नसानसातून कानाकोपऱ्यातून जे काही साचलंय हे येऊ दे सगळं बाहेर. काहीही रोखून धरू नका, मोकळं करून टाका. तुमच्या विचारांना कोणताही अडथळा नाहीये, कुणीही अडवू शकत नाही, कुणीही बांध घालू शकत नाही तुमच्या विचारांना. एखाद्या झऱ्याप्रमाणे वाहू दे त्या विचारांना, खळखळू दे नदीसारखं त्यांना. तुम्ही त्या परमात्म्याचा एक अंश आहात, त्यामुळे तुम्हीच तो परमात्मा आहात. तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही, कुणीही बांध घालू शकत नाही. तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही प्रेरणेची गरज नाहीये. तुमच्या आतच एवढी ताकद आहे. ओळखा तिला, ओळखा. पूर्ण ताकद लावून बाहेर येऊ दे तुमच्या मनात साठलेलं, दबलेलं, तुम्हाला आतून धडका देणारं वादळ. फेकून द्या ते वादळ बाहेर. स्वतःच्या जोखडातूनच मुक्त करा स्वतःला. मुक्त करा, मुक्त करा. सुंदरी, बराच वेळ लागतोय ना ग ट्रीटमेंटला? अहो मॅडम, ट्रीटमेंट जसं पुढे जाईल तसं वेळ तर लागणारच ना. हो, पण आत जाता येत नाही आणि आपल्याला कळत पण नाही ना आत काय चाललंय ते. ये पड, बाहेर पड. सगळी कवच भेदून तुला बाहेर यावंच लागेल. तुझ्या मनात जे काही आहे ते तुला बोलावंच लागेल. हे बघ, एक एक कवच फुटतंय. आता हे शेवटचंच कवच उरलंय, तेवढं फोडून टाक. येऊ दे तुझ्यात ते शक्ती बाहेर. येऊ दे, येऊ दे, येऊ दे. हाँ, मॅडम, अहो तुम्ही काळजी नका करू. तुम्ही त्यांच्या हातात समजा सोपवलंय का नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवलाय का नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि ही ट्रीटमेंट ना जरा वेगळीच आहे, नेहमीसारखी ट्रीटमेंट नाहीये ही. आणि बघा ना, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटला नेताना आपल्याला बाहेरच थांबवतात का नाही, आत येऊ देतात का? पण तरी पण आपण तिथं डोळे झाकून विश्वास ठेवतो. हो, मग इथं बी तसंच आहे. तुम्ही फक्त जरा धीराने घ्या.
शांत. तुम्ही तुमच्या आतल्या चेतनेला आज खूप त्रास दिला आहे. तिला थोडी शांत होऊ द्या. ती चेतना आता थकली आहे. तिला पुन्हा उभारी देण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा ना. तिला थोडी विश्रांती द्या, आराम द्या. तुम्हीही आराम करा. आपल्याला काहीही घाई नाहीये. आपल्याला मेंदूला फक्त ताण द्यायचा आहे. मेंदूला भार द्यायचा नाहीये. शांत 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 शांत. गुरुजी, मम्माने काही रिस्पॉन्ड केलं का? गुरुजी, काय झालंय मम्माला? तिला एवढं घाम का आलाय? काय झालं सांगा ना. हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. त्यांना थोडीशी ग्लानी आली, पण त्यांच्यात आज एक सुधारणा आहे. सुधारणा काय? त्यांनी आज बोलण्याचा प्रयत्न केलाय. काय? त्यांनी खूप बोलण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना खूप प्रोत्साहन दिलं. त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पण त्या प्रयत्नात त्यांना थकवा आला आणि त्यामुळेच त्यांना ग्लानी आली आहे. ठीक आहे, आज यश आलं नाही, पण पुढे जाऊन कधीतरी नक्कीच यश येईल. त्यांच्या आत मनात कुठेतरी अशी एक गोष्ट आहे जी त्यांना पहिल्यासारखं व्हायला मदत करते. ती चेतना त्यांना आतून प्रेरित करते आणि मला खात्री आहे काही दिवसातच त्या बोलू लागतील. येतो मी. मम्मा, हे मम्मा, काय अवस्था झाली आहे तुझी? सुंदरी, अगं बघ ना मम्मा कशी दिसते. सुंदरी, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण केलं तर तिला अजून काही होणार नाही ना ग? अहो नाही मॅडम, तुम्ही असा उलटा विचार का करताय? तुम्ही चांगला विचार करा ना. बघितलं ना गुरुजी किती उत्साहाने बोलत होते. तुम्ही असं निराश नका हो. हे बघा, मॅडम बऱ्या होती आणि त्यांच्यासाठी चाललं नाही समजा. आणि गुरुजींना बी त्यांची काळजी आहे मॅडम.
बरं ऐका ना, मी तुम्हाला ती क्लायंटची लिस्ट दिली होती ना, त्या लिस्ट मधल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही पर्सनली कॉल करा. कळतंय? मला नंतर प्रॉब्लेम नकोय. येस सर. बोला मॅडम. काही नाही रे, कन्फ्युजन झालं ना की मला तुझी खूप आठवण येते. आता काय कन्फ्युजन आहे? आधी मी मम्माला गुरुजींकडे घेऊन गेली होती ट्रीटमेंटसाठी. बाहेर आल्यावर मम्मा खूप थकलेली वाटत होती रे. का? काय झालं? हे बघ, मी तुला आधीच म्हणालो, हे सगळं तू माझ्या मनाविरुद्ध करतेस. अरे ऐकून तरी घे आधी. अरे आज मम्माने बोलण्याचा प्रयत्न केला. काय? हो ना, गुरुजी म्हणाले की मम्मा लवकर बरी होईल. तिला म्हणे काहीतरी सांगायचंय. ती त्यासाठी खूप एफर्ट्स घेते आणि ते एफर्ट्स घेताना तिची रिकव्हरी लवकर होऊ शकते. हे बघ, हे सगळं ना तुला तिकडे अडकवून ठेवायचे फंडे देत आहेत गुरुजी. मला सांग, हे सगळं होताना तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस? नाही, म्हणजे ती आतमध्ये होती, मी बाहेर होते. हे बघ, ते काहीही सांगते. आज सांगतायत की त्या बोलल्या, उद्या सांगतील त्या 2 पावलं चालल्या. हे बघ, तू त्या जाळ्यात अडकू नकोस. आपण पुण्याची ट्रीटमेंट पुन्हा सुरू करूया. आधी माझा महादेव नानांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते मला एकदा भेटून सुद्धा गेले. आणि जर तो माणूसही फसवा निघाला तर? काय बोलतोयस तू आधी? का? मला सांग, तू किती वेळा भेटलीये त्याला? किती ओळखतेस? आधी मी त्यांना 2-3 वेळा भेटले, 1-2 वेळा फोनवरही बोलले. तू त्यांच्याशी न बोलता त्यांना असं कसं काय बोलू शकतोस? हे बघा, माझं कोणाशी काही पर्सनली वैर नाही. मी जे काही बोलतोय ते आईंच्या काळजीपोटी बोलतोय. अरे मी पण हे सगळं तिच्यासाठीच करतेय ना. हो माहितीये मला, पण हे बघ, जे काही करशील ते विचार करून कर. उगाच कोणावर आंधळा विश्वास टाकू नकोस. बर, ठेवू का आता फोन? ठीक आहे, चालेल, बाय. सर, किती काळजी करताय ना तुम्ही सुधा मॅडमची. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही घरी परत जाल ना, तेव्हा त्या दारात उभे असतील तुमच्या स्वागतासाठी. हो का? होय, बघाच तुम्ही. प्लीज काम करा, प्लीज. येस सर. काय झालं? अहो हे कार्ड चालत नाहीये, स्वॅप होत नाहीये. अहो आता तुमच्या मशीन मध्ये गोळ असेल, माझ्या बँकेत पैसे आहेत ना. नाही हो, तसं नसतंय ते. तुमच्या बँकेत असतील पैसे, पण आता इथे काम करत नाहीये ना. काहीतरी नेटचा इश्यू असेल, तुम्ही कॅशच द्या. आता एवढी कॅश? 1 मिनिट बघतो. हा जावय बापू. हा, अहो इथं पैसे भरायचे. माझं कार्ड दिलंय पण ते चाला ना. ते म्हणतात पैसेच भरा म्हणून. हा हा, चालतंय चालतंय. मॅडम, पुन्हा एकदा कार्ड टाकून बघा की.
लगेच आलीस, दिलं का बिल? नाही ते नाही दिलं. म्हणजे काय ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का? हा माझ्या डोक्यात जरा कळायला लागले तो. अगं काय आहे वेड्यासारखं? सांगता येत नाही मला? सगळं सहन करत असतेस. ये इकडे, बस की, बस इथे, बस इथे, आराम कर, बरं वाटेल तुला. दे, मी बिल देऊन येते. हा चालेल. सॉरी बरं का मॅडम. सॉरी काय? सांगत जा इथून पुढे काही होत असेल तर मला. आले मी. नाही हो सर, नाही होते. अहो असं कसं? माझ्या खात्यात तर पैसे आहेत तरी कसं होत नाही? अहो मी तुम्हाला सांगितलं ना, कधी कधी खात्यात पैसे असले तरी तसं होतं. मशीनचा प्रॉब्लेम आहे हा. आता तुमच्या मशीनचा दोष आहे, त्यात माझी काय चूक आहे? माझ्या खात्यात पैसे आहेत अहो. सर काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हा, त्या औषधाचे पैसे भरायचेत आणि कार्ड दिलं पण ते चालना म्हणतात. बरं असू दे, माझ्याकडे आहे कॅश, मी देते. नाही नाही नको. आधी मी तुम्ही आम्हाला पैसे द्यायला निघाला होता, आम्ही मदत केली म्हणून. पुन्हा तेच नको. अहो पण मी सॉरी म्हणाले तुम्हाला. अहो थांबा, उगाच कशाला कुठला विषय काढताय? थांबा मॅडम. नाही नका देऊ तुम्ही पैसे. अहो आमचे जावई बापू येतात पैसे, ते भरतील. अहो पण ते येतील तेव्हा येतील, तोवर तुम्हाला थांबावं लागेल ना. उशीर होईल ना त्यांना यायला. बर, तुम्ही भरा पैसे, पण एका अटीवर बर का. आता अट कोणती? तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल. अहो सर, मी तुमची ही अट कशी काय स्वीकारू शकते? म्हणजे ममा आत एकटी आहे ना, तिला एकटीला नाही सोडून येता येणार मला. तुमच्या बरोबर आहेत ना कोणतरी, त्या थांबतील की त्यांच्या जवळ. अहो सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तिलाही कुठे बाहेर जायचं असेल ना. कसं आहे, ममा सोबत 24 तास कुठेतरी असायलाच लागतं. सो आम्ही अल्टरनेट करत असतो. नाही नाही, मग पैसे नाही घेणार आम्ही. अहो याचा अर्थ असा होतो, तुम्हाला आमच्या घरी पण यायचं नाही आणि तुम्हाला पैसे पण द्यायचे नाहीत. हो, तुम्ही असं का म्हणताय? असं नाही म्हणायचंय मला. उलट मी म्हणते की तुम्ही पैसे घ्या, मला घरी यायला नाही जमणार. तुम्ही घरी येणार असाल तर आम्ही पैसे घेऊ. बरं, मी बोलते तिच्याशी, येते मी. मग भरा तुम्ही पैसे, पण तुमचे पैसे तुम्ही आमच्या घरी आल्यावर मगच मिळतील बर का. अहो तुम्ही पण ना सर. ठीक आहे, किती झाले यांचे पैसे? काय हो, आता 2-4 टायमाला भेटतोय आपण, पण तुम्ही आणि तुमच्या आई दोघीच जणी भेटताय. तुमचे मालक कुठं असतात आणि तुम्ही काय करता? अहो गप बसा की, कशाला उगाच चौकशा करताय? अगं आता गाडीत नाही एकत्रच चाललोय ना, म्हणून विचारलं. नाही नाही सर, तुम्ही मला विचारू शकता, नो प्रॉब्लेम. सर, पुण्यात माझी कंपनी आहे. तुमची म्हणजे तुमची स्वतःची? हो, म्हणजे माझ्या मम्माची आहे, मीच सांभाळते. अरे वा, एक बाई माणूस कंपनी चालवते म्हणजे कमालच आहे म्हणायचं की. माझा मुलगा बी पुण्यातच असतोय, काय काम करतो म्हणजे ते फोटो बिटो काढतो आणि बरंच काय काय करत असतो बघा. लय दिवस झाले आमची गाठ भेटच नाही. कसं आहे, गावाकडचा माणूस एकदा शहरात गेला की नाही की तो गावाला विसरतो.
त्याला तिकडची शहराकडचीच गोडी लागते बघा. हा एवढं बाकी खरं बोललात तुम्ही. आमचा जीव त्या पोरासाठी तुटतोय आणि त्यो तिकडे शहरातच रमलेला असतोय. आमची आठवण येते की नाही कुणाच ठाऊक. अहो आठवण तर येत असणारच की, पण कसं आहे आपलं पोरग घरट्यात असेपर्यंत आपलं. एकदा त्याच्या पंखात बळ भरलं आणि त्यानं उंच भरारी घेतली ती घरट सोडून जात, ती परत येत नाही. विसरत ती घरट्याला. ते म्हणतात ना, माणूस जन्माला येतो तो बी एकटा आणि जातो तो बी एकटाच. काय सर तुम्ही किती टोकाचं बोलताय. आठवण प्रत्येकालाच येते, येतच नाही असं नाही हो. पण सर कसं आहे ना, प्रत्येक वेळी फोन करून यायलाच हवं असं नाही जमत ना. हे बघा तुम्ही मला सर बीर म्हणू नका. हा उगाच टायम कोट घालून बसल्यागत वाटते. मी आपला साधा शेतकरी माणूस जमिनीवरचा. तसं बी आता तुम्ही आमच्या घरच्या सारख्याच जा. तुम्ही मला आपलं भाऊसाहेबच माना. पण मग तुम्ही मला हो जाऊ करू नका. माझं नाव अनु आहे ना, तुम्ही मला अनु म्हणा चालेल. बरे आणू तर आणू. अहो जावई बापूंना फोन करून सांगा, नाहीतर ते येऊन बसतील तिकडं आणि आपण चाललो इकडं घरी. हो अहो विसरलोच की. एक मिनिट फोन लावतो जरा. हॅलो. हा जावई बापू. हा आम्ही पोहोचतोय आता 5 मिनिटात बघा. होय होय होय. हा आलोच.